श्री स्वामी समर्थ. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस होता. 2 दिवसाच्या सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते. त्यामुळे आज कोर्टात जरा जास्तच वर्दळ होती. कोर्टासमोर आरोपी, फिर्यादी हजर होते. पुढच्या तारखा पडत होत्या. काहींचे निकाल लागत होते. काही वकील आपल्या अशिलासोबत विचारविनिमय करत होते. काही बाहेर बसून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी. तो सगळ्यांना निहाळत होता. आता त्याला हे सवयीचे झालं होतं. पहिल्यांदा जेव्हा तो आईसोबत आला होता तेव्हा खूप घाबरला होता. एखादा आरोपी असल्यासारखं वाटलं होतं. आजही तो कोर्टाच्या आवारात एरझाऱ्या घालत होता. कोर्टाने पुढची तारीख दिली होती. तो त्याच्या वकिलाची वाट बघत होता. फेऱ्या घालून थकल्यावर तिथेच तो एका ठिकाणी खाली बसला. वयाच्या तिशीतच तो वृद्ध वाटू लागला होता. डोळ्याखाली काळ्या वर्तुळांनी जागा घेतली होती. डोक्यावरचे केस विरळ झाले होते. खूप दमल्यासारखा वाटत होता तो. डोळ्यात पाणी होतं. गेली 2 वर्ष तो अशाच कोर्टाच्या वाऱ्या करत होता. मनात प्रश्नांचं काहूर. काय चूक होती माझी? कशाची शिक्षा? पाण्यात दगड मारावा आणि पाण्याचा तळ ढवळून निघावा तसं झालं. जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर तळत होता. आकाश एक हरहुन्नरी मुलगा, एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. आकाशचे वडील खाजगी कंपनीतून निवृत्त झालेले आणि आई गृहिणी. एक मोठा भाऊ, वहिनी, 2 भाचे, 2 बहिणी. त्यांची लग्न झालेली खूप श्रीमंत आणि समाधानी कुटुंब. आकाशचा मोठा भाऊ कॉम्प्युटर इंजिनियर, एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मोठ्या चांगल्या पदावर. त्याच्या पत्नीला सुद्धा चांगली नोकरी होती. आकाशची मोठी बहीण लग्न करून पुण्यात स्थायिक झालेली नोकरी करत होती. धाकट्या बहिणीचंही लग्न झालेलं. आता फक्त आकाशचंच लग्न बाकी राहिलं होतं. त्याच्यासाठी संशोधन सुरू होतं. सगळे जवळचे नातेवाईक त्याच्यासाठी मुली पाहू लागले होते. आकाशला लहानपणापासूनच शिक्षणात फारशी गोडी नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. तरीही एका खाजगी कंपनीत नोकरी होती. पगारही ठीक होता. रंगाने काळा सावळा, तरीही दिसायला छान होता. स्वभावाने बोलका, गप्पिष्ट. पटकन मैत्री व्हायची त्याची. मोठा मित्रपरिवार, लहान थोर सगळ्यांचा लाडका, आवडता होता तो. मुली सांगून येत होत्या, पण शिक्षण कमी, कधी आर्थिक परिस्थिती साधारण, कधी त्याचा काळा सावळा रंग, कधी पत्रिका, कधी त्याची खाजगी नोकरी, तर कधी धक्काबुक्कीचं मुंबई शहर. अशा अनेक कारणामुळे लग्न जमत नव्हतं. आकाश आपल्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे स्मिताकडे काही दिवसासाठी सुट्टीला राहायला आला होता. नवीन शहर असूनही त्याची सगळ्यांशी चांगली ओळख झाली. तिथेच स्मिताच्या शेजारच्या काकूनी एक स्थळ आणलं होतं. पत्रिका जुळली. आरती नाव होतं तिचं. 5 बहिणींच्या पाठीवर परत झालेली. पितृछत्र लहानपणीच हरवलेलं होतं. आई कोणत्या तरी छोट्या सरकारी बँकेत साफसफाईचं आणि चहा देण्याचं काम करत होती. परिस्थिती हालाकीची. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. स्मिता आणि आकाश आरतीला पाहायला गेले. आरती फार सुंदर नव्हती, पण दिसायला शांत, मितभाषी वाटली. आकाश आणि स्मिताला वाटलं की गरीब घरची मुलगी, तिला परिस्थितीची जाण असेल, मोठ्या कुटुंबात सांभाळून राहील. स्मिताला आणि आकाशला मुलगी पसंत पडली. स्मिता आणि आकाशला आरती आवडली होती. स्मिताने घरी आईबाबांना फोन करून तसं कळवलं. आरतीचा फोटो व्हॉट्सअपवर पाठवून दिला. त्यांनाही ती आवडली. आकाश तसा साधा सरळ, त्याला तशीच साजेशी मुलगी मिळाली होती. एक मध्यमवर्गीय कुटुंब, पुण्यात भाड्याचं घर. आरतीचे मामा, 2 मावश्या तिथे जवळपास राहत होते. आरतीची आई आपल्या 5 मुलींसोबत राहत होती. आरतीची आजी कधी तिच्या मामाकडे तर कधी आरतीच्या घरी राहायची. मुलगा हवा, वंशाचा दिवा होण्याच्या हव्यासापोटी 5 मुली लागोपाठ झालेल्या. आजीनेच या सगळ्या बहिणींचे संगोपन केलं होतं. घरची हालाकीची परिस्थिती. पदरात 5 मुलींना टाकून वडील अकाली देवाघरी गेलेले. एकटी आरतीची आई कमवती. मग अशा वडिलांचं छत्र हरवल्यामुळे मुलींच्या लग्नासाठी स्थळ कोण पाहणार? आरतीच्या मोठ्या बहिणीने स्वपसंतीने
आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तीही तिच्या नवऱ्यासोबत तिथे जवळपास राहत होती. तिला 2 लहान मुलं, 1 मुलगा मतिमंद. आईकडेच सारखी उठबस. आरती 2 नंबरची. आरती वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली होती. आर्थिक ओढाताण, अजून 3 बहिणी लग्नाच्या 1-2 वर्षाच्या अंतराने. एकंदरीत काय तर आरतीच्या लग्नाने घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं. तिच्या आईचा आर्थिक भार कमी होणार होता. मुलाची पसंती झाल्यावर आरतीच्या घरचे मुंबईला आकाशच्या घरी गेले. मुंबईसारख्या शहरात आकाशच्या वडिलांचं स्वतःचं घर, सुसंस्कृत कुटुंब, गावी वडिलोपार्जित थोडी शेती, मोठ्या भावाचं स्वतःचं घर, ही सारी सुखवस्तू पाहून आरतीच्या घरचे सगळे आनंदून गेले होते. त्यांच्याकडून होकार होता. सगळे खूप छान बोलत होते. आकाशच्या घरच्यांनाही वाटलं गरीब कुटुंब आहे, आरती मोठ्या कुटुंबात राहिलेली, या कुटुंबात सामावून राहील. आणि म्हणतात ना, मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून आणावी गरिबाच्या घरची. म्हणून त्यांनाही या स्थळाची पसंती दर्शवली. आकाशलाही वाटलं आपलं शिक्षण कमी, दिसायलाही सर्वसाधारण, नोकरीही अशी. आधीच या कारणांमुळे नकार मिळालेले. आरतीकडून होकार आल्यावर तो आनंदी झाला होता. त्याला वाटलं आरती शिकलेली, छान घर सांभाळून घेईल, दोघे मिळून नोकरी करू, सुख समाधानाने संसार करू, अशी बरीच स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर फेर धरू लागली. काही दिवसांनी लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी स्मिताने आरतीच्या घरच्यांना फोन केला. दोन्ही कुटुंबाच्या सवडीने बोलणी करण्यासाठी एक दिवस निश्चित केला. आकाशच्या घरातली त्याचे काका काकी, मामा मामी, सगळी थोर मंडळी आरतीच्या घरी गेले. बोलणी सुरू झाली. अजूनही आपल्या समाजात वरपक्षातली मंडळी हुंडा, मानपान, सोनं नाणं, दागदागिने, देणं घेणं, मुलाचा पोशाख, लग्नाचा खर्च, जेवण, या सगळ्या गोष्टीचं ओझं मुलीच्या कुटुंबावर खुशाल टाकून मोकळं होतात. या गोष्टीचा मुलीच्या कुटुंबावर किती आर्थिक ताण येत असेल याची पुसटशी कल्पना ही त्यांना येत नाही किंवा येतेही, पण मुलीच्या घरच्यांची जबाबदारी आहे असाच आविर्भाव आणत असतात. आरती खरंच नशिबान होती. आकाश आणि त्याचे कुटुंब खूप समजूतदार होते. आकाशच्या मोठ्या काकाने स्पष्टपणे सांगून टाकले, दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय आहेत, आम्हाला हुंडा नको. मुलीची आई एकटी कमावती आहे, त्यांचा विचार करता लग्नाचा हॉल, जेवण, लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांची येण्या जाण्याची बसची सोय, लग्नाचा सगळा खर्च अर्धा वाटून घेऊ. तुम्हालाही आर्थिक ताण नको आणि आम्हालाही नको. आरतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला. जिथे संपूर्ण लग्नाची जबाबदारी घ्यावी लागली असती तिथे वरपक्षानेच हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी पटकन होकार दिला. सुपारी फुटली, साखरपुडा झाला. लग्नाची तारीख काढण्यात आली. 1 डिसेंबर लग्नाची तारीख काढण्यात आली. गोड जेवणाच्या पंक्ती उठल्या. एकमेकांना गळाभेट करून आकाशच्या घरच्यांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी मुंबईला परतले. दोन्ही कुटुंबातील मंडळी खुश होती. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाचा बस्ता, दागदागिने, भांडीकुंडी खरेदीची तयारी सुरू झाली. इकडे आकाश आणि आरती एकमेकांशी फोनवर बोलत असायचे, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आकाश आपल्या घरच्यांबद्दल, नातेवाईक, मित्रमैत्रिणींबद्दल, नोकरीबद्दल, भविष्याच्या नियोजनाबद्दल भरभरून सांगत असायचा. हे सगळं घडत असताना आकाशच्या एक गोष्ट लक्षात आली की आरती फारशी बोलायची नाही, फक्त हो हो करायची. ती कधीच भावी संसाराविषयी बोलायची नाही, कधीच इतर मुलींसारखी करिअरबद्दल बोलायची नाही. खूप मितभाषी, संथ वाटायची. एकदा आकाशने हे स्मिताला बोलूनही दाखवले. तेव्हा स्मितानेच आकाशला समजावले, हा प्रेमविवाह नाही, अरेंज मॅरेज असंच असतं, समजून घ्यायला वेळ लागतो. ती आधीच लाजाळू म्हणून कमी बोलत असेल. आकाशलाही तिचं बोलणं पटलं. त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता. लग्नाची लगबग दिसू लागली. आकाशही खूप उत्साहात होता. आकाशची बहीणही ऑफिसच्या कामातून वेळ काढत आरतीच्या घरच्यांना मदत करत होती. स्मिताने आरतीच्या घरच्यांना सोबत घेऊन 5-6 कार्यालये पाहिली.
त्यापैकी साधं आणि दोन्ही कुटुंबाला परवडेल अशा एका कार्यालयाची निवड केली. ॲडव्हान्स पेमेंटचा चेक स्मितानेच दिला. पुढे जाऊन साधी फुलांच्या सजावटीची ऑर्डर दिली. लग्नातल्या पंक्तीला साधा मेनू निश्चित केला. तिच्या सर्वात धाकट्या आणि लाडक्या भावाचं लग्न होतं. ती खूप आनंदाने, प्रेमाने सगळं पाहत होती. आकाश आणि आरती दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत होते. लग्नाच्या दिवसाची वाट पाहण्यात गुंग होते. आकाशच्या आईनेही आरतीसाठी छान मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या केल्या. आरतीच्या घरची परिस्थिती नाजूक असल्याने आकाशसाठी सोन्याची साखळी, अंगठीही केली. लग्नाचा बस्ता बांधला. आकाशच्या वहिनींचीही तिच्या लग्नात तिची फारशी हौस झाली नव्हती, म्हणून तिने छान साडी घेतली. मुलांसाठी कपडे, नंदांसाठी छान साड्या, सासू सासऱ्यांसाठी कपडे घेतले, नवऱ्यांसाठी सूट घेतला. सगळी तयारी झाली. मेहंदीसाठी पार्लरमध्ये जाऊन आली. हळदीच्या दिवशी आकाशने मोठी जंगी पार्टी दिली. बँडबाजा, डीजे, गाणी लावून सगळे खूप नाचले. आनंदाला जणू उधाण आलं होतं. अखेर लग्नाचा दिवस उगवला. सकाळी लवकर मुंबईवरून बस करून आकाशचं कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे कार्यालयात हजर झाले. लग्नातही आरती शांतच होती. उत्साह दिसत नव्हता. नव्या नवरीचं तेज चेहऱ्यावर दिसत नव्हतं. आकाशच्या घरच्यांना वाटलं लग्नाच्या दगदगीमुळे दमली असेल, म्हणून चेहरा कोमेजला असेल. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे आकाशच्या पाहुण्यांची गैरसोय झाली. नीट व्यवस्था होऊ शकली नाही. वर पक्षाकडून आलेले अर्ध्याहून अधिक पाहुणे लग्न होईपर्यंत उभेच. आकाशच्या घरच्यांनी तरीही समजून घेतलं, घरात करता पुरुष नाही. आरतीची आई एकटी कुठे कुठे पाहणार. थोडं सांभाळून अखेरीस लग्न पार पडलं. आरतीच्या घरच्यांना निरोप घेऊन सगळी वरपक्षाची मंडळी मुंबईला निघाली. आरतीने माप ओलांडून गृहप्रवेश केला. आकाशच्या घरच्या मंडळींनी नव्या नवरीचे मोठ्या थाटात स्वागत केले. आरतीबरोबर तिची धाकटी बहीण पाठराखीण म्हणून सोबत आलेली. लग्नानंतर विधी आटपून घेतल्या. सगळे देवदर्शनासाठी, कुलदेवतेच्या पूजेसाठी त्यांच्या गावी जाऊन आले. गावचं घर, शेतीवाडी पाहून देवदेव झाले. सगळे मुंबईला घरी परतले. स्मिताने लग्नात भेटवस्तू देण्यापेक्षा आकाश आणि आरतीसाठी केसरी टूर्सकडून गोवा ट्रिपचे 2 तिकीट काढून दिली. आकाश आणि आरती फिरायला गोव्याला निघून गेले. आकाश आणि आरती गोव्याला फिरायला गेले. 2 दिवसातच परत आले. घरातले सगळे विचारात होते. का लवकर आलात? आकाशने कामावर लवकर रुजू होण्याचं कारण सांगितलं, पण दोघेही शांतच. दुसऱ्या दिवशी आरतीला माहेरी पाठवणी करायची होती. आकाशच्या आईने आरतीच्या बहिणीला नवीन ड्रेस घेतला आणि आहेर देऊन पाठवणी केली. सोबत आकाशही पुण्याला आला. आरती माहेरी आली. तिला माहेरी सोडून आकाश स्मिताला भेटायला आला. आकाश घरी आल्यापासून शांतच होता. स्मिताची बडबड सुरू होती. लग्नातल्या गमतीजमती सांगत होती, पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. काहीतरी बिनसले हे स्मिताच्या लक्षात आलं. आकाशच्या खांद्यावर हात ठेवून तिने त्याला विचारलं, काय झालं रे आकाश? तसा आकाशचा पान फुटला. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. स्मिताला काळजी वाटत होती. ती पुन्हा त्याला विचारू लागली. तेव्हा कुठे आकाश बोलता झाला. तो सांगू लागला, ताई, आरतीचं मला काहीच समजत नाही ग. कधी प्रेमाने बोलते, कधी उगीच चिडते. आम्ही गोव्याला गेलो तेव्हाही तसंच. कुठेतरी एकटक शून्यात बघत असते. बाहेर जेवायला गेलो तरी तिथेही तसंच. इतका वेळ ताटात हात घालून उगीच अन्नाची उडत होती. माझं जेवण होऊन 1 तास बसून राहिलो होतो तरी तिचं संपत नव्हतं. शेवटी मी कंटाळून म्हटलं, आवर लवकर, किती हळूहळू जेवतेस. तिला त्याचा राग आला. शेवटी अर्धवट जेवण टाकून उठली. रात्री तिला जवळ घेतलं तर दूर केलं, ढकलून दिलं आणि मग मी झोपी गेल्यावर मध्यरात्री उठून अंगाशी लगट करू लागली. आम्ही खूप जवळ आलो. सकाळी उठलो तर परत तशीच एकटीच बसून काहीतरी पुटपुटत होती. कुठेतरी शून्यात पाहत होती. मी तिला हात लावला तशी माझ्यावर जोरात धावून आली. विचित्र डोळे करू लागली. मी घाबरलो. ट्रीप अर्धवट सोडून परत घरी निघून आलो. स्मिता आकाशकडे आश्चर्याने पाहू लागली. तिच्यासाठी सगळं हे नवीनच होतं. ती त्याला धीर देत म्हणाली, मी बोलते आरतीशी,
तुम्ही एकमेकांसाठी अनोळखीच. नवीन असताना असं होऊ शकतं. सामावून घ्यायला थोडा वेळ लागेल, थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. बहिणीच्या शब्दांनी आकाशला धीर आला. सगळं ठीक होईल ही आशा मनात जागवून गेली. आकाशच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. स्मिताने धीर दिला खरा, पण तीही मनातून थोडी घाबरली होती. भावाचं लग्न करून आपण चूक तर केली नाही ना? मनात शंका येऊन गेली. हे देवा, माझ्या भावाचं रक्षण कर, असं म्हणत तिने देवापुढे हात जोडले. 2 दिवसांनी स्मिता आणि आकाश आरतीच्या माहेरी तिला परत घेण्यासाठी आले. तिच्या घरच्यांनीही छान आदरातिथ्य केलं. स्मिताने आरतीच्या आईजवळ आरतीचा विषय काढला. त्या म्हणाल्या, नाही तसा काही प्रॉब्लेम नाही, फक्त ती कमी बोलते, शांत आहे. लग्नाच्या दगदगीने दमली असेल म्हणून चिडचिड केली असेल. काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांचं बोलणं स्मिताला पटलं. ती आरतीला घेऊन तिच्या घरी आली. स्मिता आरतीला म्हणाली, आरती, मी तुझी नणंद नसून बहिणीसारखीच आहे. तू माझ्याबरोबर सगळं शेअर करू शकते. तुझं हे लग्न तुझ्या मर्जीने तर झालंय ना? आकाश आणि तुझ्यात काही मतभेद नाही ना? आरती शांत होती. ती हळू आवाजात बोलली, तसं काही नाही. हे लग्न माझ्या मर्जीनेच झालंय. आमच्यात काहीच वाद नाही. आकाश आणि आरती स्मिताचा निरोप घेऊन मुंबईला परतले. आकाश नेहमीप्रमाणे लवकर कामावर जात असे. आकाशचा मोठा भाऊ आणि वहिनी दोघेही लगेच त्याच्या मागोमाग कामावर निघून जात. मुलांची सकाळची शाळा. दिवसभर घरी फक्त आकाशचे आईबाबा आणि आरती तिघेच. मुलं दुपारी शाळेतून घरी यायचे, थोडा वेळ जेवण करून झोपी जायची. परत संध्याकाळी क्लासला. आकाशचे भाऊ बहिणी रात्री 8 वाजता घरी यायचे आणि आकाश 10 वाजता. खाजगी कंपनी असल्यामुळे खूप काम असायचं. त्यात लग्नामुळे आकाशच्या बऱ्याच रजा झाल्या होत्या, त्यामुळे कामाचा व्याप जास्त होता. सुरुवातीचे काही दिवस आकाशची आई वहिनी आरतीला काम सांगत नसत. नवीन आहे अजून, सासरच्या पद्धती अंगवळणी पडायला वेळ लागेल म्हणून तिला समजून घेत होत्या. लहान आहे, जेवण बनवता येत नसेल म्हणून आकाशची आई तिला जेवण बनवायला शिकवत होती. पण त्यांच्याही लक्षात आलं की आरती फार संथ गतीने काम करते. नवीन असेल म्हणून होत असेल असं स्वतःची समजूत घालत होत्या. पण त्याही थकल्या होत्या. त्यांचंही वय झालं होतं. घरातली सर्व कामं झेपत नव्हती आणि सून घरात असूनही त्यांना सर्व कामे करावे लागायचे. हळूहळू सगळ्यांच्याच हे लक्षात येऊ लागलं. आरती फारशी कोणाशी बोलायची नाही. एकटीच तिच्या खोलीत बसून राहायची, एकटक शून्यात पाहत. कितीही आवाज दिला तरी तिला ऐकू जायचं नाही. मग एकदम ओ द्यायची, झोपेतून जागं व्हावं तसं. आकाशच्या आईला वाटायचं निदान आकाशचं आपल्या नवऱ्याकडे तरी तिने बायको म्हणून लक्ष द्यावं. पण तसं घडायचं नाही. त्याचे कपडे, त्याचा डबा सगळं आईच करायच्या. आरती कोणत्याच कामात स्वतःहून हात लावत नसायची. सांगेल तितकंच करायची. जेवण बनवता येत नसल्यामुळे सगळा भार आकाशच्या आई आणि वहिनीवर पडू लागला. घरात आरती असतानाही ऑफिसवरून येऊन घरातलं तिलाही पाहावं लागल्यामुळे घरात दोघा नवरा बायकोमध्ये कुरबुर होऊ लागली. त्यांचे पडसाद पूर्ण कुटुंबावर उमटू लागले. घरातली शांतता भंग पावली. आकाशच्या आईने स्मिताला सांगितले, त्याच्याबरोबर आरतीच्या आईलाही सांगितले. स्मिताने तिच्या आईला घरी बोलून सगळे सविस्तर सांगितलं. त्याही गोष्ट मान्य करतच नव्हत्या. ती शांत आहे, फक्त बाकी काही प्रॉब्लेम नाही असंच बोलत राहिल्या. स्मिता म्हणाली, ती कामाला चपळ नाही, खूप सावकाश काम करते. तिला घरातलं काहीच काम येत नाही. तुम्ही आम्हाला सर्व खोटं सांगितलं की आरतीला सगळं येतं. कामाचं जाऊ दे, निदान घरात सर्वांशी मिळून मिसळून तरी राहायला हवं ना? एकटी आपल्या खोलीत बसून असते. सगळ्यांचं नको, कमीत कमी नवऱ्याचं तरी पाहायला हवं ना? थोडी मंद आहे जशी. काही बोललेलं समजत नाही, स्वतःच्या धुंदीत असते. असं कसं झालं? भांडण करण्यासाठी इतकंच कारण पुरेसं झालं. त्या तावातावाने भांडू लागल्या. तुम्ही चंचळ मुलगी पाहायची होती. माझ्या मुलीला मोलकरणीची कामे देता, धुणी भांडी करायला लावता. माझी मुलगी काय वेडी आहे का? असं काहीही तुम्ही बोलता. आणि त्या रागाने तिथून निघून गेल्या. स्मिता गोंधळून गेली. तिला असल्या वादाची सवय नव्हती. त्या तिलाच खूप काही बोलून गेल्या. एवढा तिच्या लक्षात आलं होतं की आपण चुकीच्या लोकांशी सोयरीक केली आहे. कोणाशी बोलणार? सगळ्याच बायका बोलायला गेलं की भांडायला उठायच्या. काय करावं तिला? काय
काय कोणालाच काही समजत नव्हतं. आकाश दिवसेंदिवस सशक्त होत चालला होता. काळजीने प्रकृती ढसळत चालली होती. बायको म्हणून त्याला आरतीकडून कोणतंच सुख मिळत नव्हतं. बाहेर ऑफिसची चिंता आणि घरी आल्यावर आईकडून आरतीविषयी ऐकायला मिळायचं. तो खूप वैतागला होता. कोणी मित्राने त्याला सांगितलं की दारू पिल्याने दुःख कमी होतं, म्हणून तो दारू पिऊ लागला. घरात मुलगा असा देशोधडीला लागला होता. दारू पिऊन आला की तो कोणाशीच न बोलता न जेवता झोपी जायचा. तो कोणालाच त्रास देत नव्हता, पण स्वतःलाच त्रास करून घेत होता. लग्नाला 3 महिने झाले होते, पण घरात आनंद नव्हता. आरती तशीच वागत होती. तिला इथे राहायचं नव्हतं. तिने तसं आकाशलाही सांगितलं. त्यालाही वाटलं रोज रोज वाद घालण्यापेक्षा तिला तिच्या घरी सोडून आलेलं बरं, म्हणून तो तिला तिच्या माहेरी सोडून आला. आरती माहेरी आली. काही दिवसांनी तिच्या आईचा आकाशच्या घरी फोन आला. आरतीला बरं वाटत नव्हतं. आकाश लगेच आरतीला भेटायला आला. स्मिता बरोबर होतीच. आरतीला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला. तिच्या काही टेस्ट झाल्या. आरतीला दिवस गेले होते. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात ही बातमी, खरं तर बातमी आनंदाची होती, पण आकाश चिंताक्रांत झाला. आरतीला स्वतःलाच नीट सांभाळता येत नव्हतं. ती अजून एक जबाबदारी घेऊ शकेल का? प्रश्नांचं काहूर माजलं होतं. स्मिताने आकाशला पुन्हा धीर देत सगळं नीट होईल अशी खात्री दिली. ती म्हणाली, लग्न झालंय, आता निभावून नेलंच पाहिजे. एखादं मूल झालं, जबाबदारी पडली की सुधरेल. आई झालं की सगळं बदलतं बाळा. तिच्या बोलण्याने आकाशला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला. कदाचित सुख येईल असं वाटू लागलं. आरती आणि आकाश काही दिवस स्मिताकडे राहिले. स्मिता नेहमी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची. स्मिताच्या आयुष्यात काही अवघड घटना घडून गेलेल्या, समाजात वावरताना आलेले वाईट अनुभव आरतीला सांगायची. आताही घरात फक्त 4 माणसंच होती. सगळे कामानिमित्त बाहेर असायचे. ती एकटीच घरात फक्त 4 माणसाचं काम करावं लागायचं, पण तरीही ती निरुत्साही असायची. स्मिता तिला समजून सांगायची, छान दिसावं, नवऱ्याला आवडेल असं राहावं, पण सगळं जैसे थे. सुधारणा नव्हतीच. आरतीला 6वा महिना सुरू झाला होता. तिची आई घरी येऊन आरतीला घेऊन गेली. तेही वाद करूनच. गणपतीच्या दिवसात घरी देव बसलेले, तरीही वाद झालाच. अगदी आकाशची बायको सांभाळण्याची लायकी काढण्यापर्यंत. भाड्याने घर घेण्याची ऐपत नाही, बऱ्याच गोष्टी त्या बोलून गेल्या. आता मात्र स्मिता संतापली. तिच्या भावाची लायकी काढण्यापर्यंत मजल गेली होती, म्हणून तीही वादाला पेटली. शब्दाने शब्द वाढत गेला. एकमेकांच्या घराण्यावर, चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले आणि नात्यात दुभंग पडला होता. आरतीची आई आरतीला तिच्या घरी घेऊन आली, पण त्याही अवस्थेत आकाशने आरतीची साथ सोडली नाही. त्याने स्मिताशी वाद घातला. गरोदर बायकोला झालेला त्रास पाहून त्याला वाईट वाटले होते. तो रागाने स्मिताच्या घरातून परत मुंबईला निघून गेला. बरेच दिवस दोघे बहीण भाऊ एकमेकांशी बोलत नव्हते. सगळी नाती एक नातं सांभाळण्यासाठी विस्कळीत झाली होती. एकत्र कुटुंब विभाजित झालं होतं. घरातला आनंद, शांतता लोप पावली होती. आरतीने एका मुलीला जन्म दिला. सुरेख गोड मुलगी सोनपरी जन्माला आली होती. इवलेसे डोळे, गोरा रंग, सोनपावलांनी नाजूक जीवनाची सुंदर सोनचाफ्याची पाकळी जशी. आरतीच्या घरची परिस्थिती नाजूक, म्हणून आकाशने हॉस्पिटलचा खर्च म्हणून तिला 10,000 रुपये दिले. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप होते. सगळं ठीक झाल्यावर आरती हॉस्पिटलमधून घरी आली. घरी आल्यावर तिला परत त्रास होऊ लागला, म्हणून त्याने तिला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेतलं. तेव्हा लक्षात आलं की आरतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस काही अडचणी आल्या आणि शस्त्रक्रिया चुकीची झाली. हे कळल्यावर तिच्या घरच्यांचा पारा अजूनच चढला आणि त्यांनी रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनाच मारहाण, तोडफोड केली. हॉस्पिटलमधल्या स्टाफने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्या सर्वांना पोलीस कोठडीत 3 दिवस बंद केले. पेपरमध्ये बातमी छापून आली. आता काही दिवसांनी आकाश, त्याचे आईवडील, मोठा भाऊ, बहिणी सगळेजण आरतीला परत मुंबईला घेऊन यायला आले. आरतीने आपलं सगळं सामान पॅक केलं आणि छोट्या बाळाला घेऊन मुंबईला आली. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेचा पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. तोपर्यंत कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.